इन्शुरन्स म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्यावरती जर एखादा प्रसंग आला तर त्या बाबतीत आपल्याला फायनान्शियल प्रोटेक्शन देण्यासाठी पॉलिसी असेल त्याला एकटी इन्शुरन्स म्हटलं जातं. क्रिटिकल इलनेस म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर डॉक्टर म्हणतात की हा माणूस खूप काळ जगू शकतो. आणि लाईफ इन्शुरन्स मध्ये जो कमावता व्यक्ती जो आहे तर तो नसेल, अचानक त्याला काही झालं, त्या केसमध्ये फॅमिलीला लाईफ इन्शुरन्स म्हणून फायनान्शियल प्रोटेक्शन देतो. हेल्थ इन्शुरन्स मध्ये क्रिटिकल इलनेस साठी होणारी ट्रीटमेंट कव्हर होते. लाईफ इन्शुरन्स मध्ये तुम्हाला एक लमसम अमाऊंट मिळेल. ती अमाऊंट तुम्ही म्हणजे ऍडवायझर हा की रोल प्ले करतो. ऍडवायझर हा आपला इन्शुरन्स की रोल येतो, पण त्याला नॉलेज असतं. ह्या जर्नीमध्ये मध्ये कुठेतरी न कळत काही आपल्याला झालं, आपल्या फॅमिलीला नमस्कार. ऐकावा मध्ये आज आपण स्वागत करूया ओंकार कराड यांचं, जे की फायनान्शियल ऍडवायझर आहेत. आणि त्यांच्यासोबत आज आपण लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि बऱ्याच काही गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. तर स्वागत करूया ओंकार यांचं. ओंकार, वेलकम आहे तुमचं ऐकावा मध्ये. ओंकार, मी इंट्रोडक्शन दिलेलंच आहे तुमचं, पण तुम्ही पण एकदा डिटेलमध्ये इंट्रोडक्शन द्या तुमचं, की तुम्ही काय करत होता, कसं म्हणजे कोणत्या फील्डमध्ये होता आणि या फील्डमध्ये कसं आला? ह्या फील्डमध्ये मी तसं ऍक्सिडेंटली आलो, पण बाय चॉईस आलो. माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड म्हणायला गेला तर मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि बाय प्रोफेशन मी फोटोग्राफी सुद्धा करतो आणि मल्टिपल बिझनेस मध्ये आहे. पण मध्ये कोरोनाच्या अगोदर आमच्या फॅमिलीवरती थोडासा मेडिकलचा एक इन्सिडेंट घडलेला आणि त्यावेळी माझे डोळे उघडले की फायनान्स मध्ये ह्या गोष्टी येतात, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट, ह्या गोष्टी बाबतीत मी अवेअरच नाही. मी इंजिनियर असल्यामुळे इंजिनिअरिंग रिलेटेड फील्डमध्ये मला भरपूर ज्ञान होतं. फोटोग्राफीमध्ये असल्यामुळे फोटोग्राफी रिलेटेड भरपूर ज्ञान होतं, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आणि ह्या गोष्टी बाबतीत माहिती होतं, अपकमिंग काय होतं, आपण स्वतःला अपग्रेड करतो. पण बेसिक फायनान्स, लोनचा इंटरेस्ट कसा असतो, त्याचं चक्रवाढ पद्धतीनं किती होतं, व्याज किती आपण भरतो, बेसिक हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय, या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा माहीत नव्हत्या. म्हणजे काय इथून सुरुवात होती. तर त्यावेळी आमचे मित्र आहेत अभिनंदन पाटे म्हणून, त्यांनी मला ही गोष्ट इंट्रोड्यूस केली. मित्र म्हणूनच होतो आम्ही आणि त्यानंतर मी त्यांच्यावरती काम करायला चालू केलं. मला इंटरेस्ट जागा झाला ह्या गोष्टीमध्ये, कारण की ते भोगलेलं आम्ही. एक भावना अशी होती की जे माझ्यावरती, आमच्या फॅमिलीवरती जे आलं ते बाकीच्यांवरती कोणावरती येऊ नये, पण थोडासा अवेअरनेस क्रिएट करूया, जेणेकरून जिथपर्यंत पॉसिबल आहे तिथपर्यंत आपण लोकांना सांगूया की हे चांगलं आहे, हे योग्य आहे आणि ह्या पद्धतीने प्लॅनिंग केल्यानंतर गोष्टी सुरळीत होतात. कन्स्ट्रक्शन करताना आम्ही प्लॅनिंग सांगत असतो की घर बांधतोय 50-60 लाखाचं लोक इन्व्हेस्टमेंट करत असतात. म्हणजे जसं की घर पाहावं बांधून, लग्न पाहावं करून, त्याच मी तसं 2 क्षेत्रामध्ये काम करतो. एक शेवटची राहते विहीर पाहावे खोदून म्हणतात त्यावेळी, पण शेवटचा एक राहतं की इन्शुरन्स आणि फायनान्स रिलेटेड ज्या गोष्टी येतात ते लोकांना माहित नसतं. मलाही माहित नव्हतं, मला कळायला लागलं, इंटरेस्ट आला आणि मी आता काम करायला चालू केलं. ओंकार, मला हे जाणून घ्यायचं आहे की इन्शुरन्स म्हणजे काय, एकदम थोडक्यात किंवा एकदम सरळ सोप्या भाषेत इन्शुरन्स म्हणजे काय? इन्शुरन्स म्हणजे आता तो हेल्थ इन्शुरन्स असू दे का लाईफ इन्शुरन्स असू दे, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्यावरती जर एखादा प्रसंग आला, अतिप्रसंग म्हणतात, तर त्या बाबतीत आपल्याला फायनान्शियल प्रोटेक्शन देण्यासाठी जी पॉलिसी असेल त्याला ऍक्च्युअली इन्शुरन्स म्हटलं जातं. जसं की हेल्थ इन्शुरन्स म्हणलं तर मेडिकलला आपल्याला काहीतरी क्लेम आला, हॉस्पिटलायझेशन व्हावं लागलं, मोठा खर्च असतो, अनएक्सपेक्टेड असतो, तर तिथं हेल्थ इन्शुरन्स कामाला येतो. आणि लाईफ इन्शुरन्स मध्ये जो कमावता व्यक्ती जो आहे तर तो नसेल, अचानक त्याला काही झालं, त्या केसमध्ये फॅमिलीला लाईफ इन्शुरन्स म्हणून फायनान्शियल प्रोटेक्शन देतो. म्हणजे इन्शुरन्स मध्ये 2 टाईप आहेत. मी तुमच्या ह्याच्यातून मला कळालं की लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स, बरोबर? राईट. आता बाकीचे पडतात, मोटर इन्शुरन्स वगैरे ह्या गोष्टी वेगळ्या पडतात, पण पर्सनल गोष्टींसाठी हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स मेन गोष्टी आहेत. मग लाईफ इन्शुरन्स काय कव्हर करतोय? लाईफ इन्शुरन्स मध्ये तसे खूप प्रकार आहेत,
पण प्लेन प्युअर लाईफ इन्शुरन्स जर बोलायला गेलं तर त्याचा एकच मोठं आहे, तुम्ही एन नंबर ऑफ छोटासा प्रीमियम असतो, जो काय असतो तो प्रीमियम आपल्याला येतो, त्याच्या अगेन्स्ट कंपनी आपल्याला इन केस ऑफ डेथ त्या पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम मध्ये जर डेथ झाली कमवत्या व्यक्तीची, तर त्या केसमध्ये त्या फॅमिलीला किंवा त्या डिपेंडंट जी लोक आहेत त्यांना ती अमाऊंट दिली जाते. फक्त डेथ झाल्यावर मिळते का? प्युअर लाईफ इन्शुरन्स बोलतोय मी. त्यामध्ये काही रायडर्स असतात, जसं की ऍक्सिडेंटल प्रोडक्शन असतं किंवा क्रिटिकल इलनेस असतो. क्रिटिकल इलनेसला तर आजार डिटेक्ट झाला क्रिटिकली आणि तो माणूस आहे तरी पण क्रिटिकल इलनेस म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर डॉक्टर म्हणतात की हा माणूस खूप काळ जगू शकणार नाही. ओके. जसं की कॅन्सर आहे, एकदम मोठ्या क्रिटिकल इलनेसेस म्हणजे हा शब्दच येतो. जसं किडनी फेल्युअर्स असतात, वाचायचे चान्सेस कमी असतात, लंग्स फेल्युअर होणे, अशा खूप सारे आजार आहेत, पण त्याला क्रिटिकल इलनेस हा समराइज्ड वर्ड आहे. म्हणजे ते हेल्थ इन्शुरन्स मध्ये पण कव्हर होते ना? हेल्थ इन्शुरन्स मध्ये पण कव्हर होतं. लाईफ इन्शुरन्स मध्ये वेगळा आणि हेल्थ इन्शुरन्स? येस, हा प्रश्न खूप जण मला विचारतात. हेल्थ इन्शुरन्स मध्ये क्रिटिकल इलनेस साठी होणारी ट्रीटमेंट कव्हर होते. ओके. आणि लाईफ इन्शुरन्स मध्ये तुम्हाला एक लमसम अमाऊंट मिळेल. मग ती अमाऊंट तुम्ही ट्रीटमेंटसाठीच वापरा हे कंपल्शन नाही. म्हणजे ऍज अ हेल्थ म्हणून, फॅमिलीसाठी हेल्थ म्हणून. तर लाईफ इन्शुरन्स मध्ये आता सपोज मी आहे, माझंच एक्झाम्पल, तर मला 4 लोकांची माझी फॅमिली आहे, राईट? तर मी लाईफ इन्शुरन्स कितीचा घेतला पाहिजे, काय घेतला पाहिजे? कारण की लाईफ इन्शुरन्सचे तुम्हीच म्हणला भरपूर प्रकार आहे, राईट? तर कुठलं घेतलं पाहिजे? आता कुठलं घेण्यापेक्षा सुरुवात करूया आपण किती घेतलं पाहिजे. कुठलं घेतलं पाहिजे हा पर्सनल चॉईस असू शकतो, डिपेंडिंग ऑन बजेट. पण किती घेतला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जी लोक ऍड्रेस करत नाही. लोक युलिप घेऊ म्हणतात, प्लेन लाईफ इन्शुरन्स घेऊया. युलिप म्हणजे हा युनिट लिंक्ड प्रोडक्ट असतो, जो शेअर मार्केटला अटॅच असतो. त्यामध्ये आपले पैसे तिथे गुंतवले जातात पार्शियली आणि मॅच्युरिटीला त्याचा रिटर्न मिळतो. म्हणजे म्युच्युअल फंड हा इन्शुरन्सच आहे, पण ते म्युच्युअल फंड मध्ये थोडंसं गुंतवलं जातं आणि त्यातून आपल्याला रिटर्न मिळतात ऍट द टाइम ऑफ मॅच्युरिटी. मॅच्युरिटीला तुम्हाला मिळणार. काही जण रिटर्न ऑफ प्रीमियम घेतात, म्हणजे आपण जो प्रीमियम भरतो तो मॅच्युरिटीला आपल्याला आहे तेवढा प्रीमियम मिळतो. आणि प्युअर लाईफ इन्शुरन्स मध्ये आपल्याला मॅच्युरिटीला काही मिळत नाही, ती आपण टर्म कम्प्लीट केलेली असते, त्यानंतर आपल्याला कव्हर पण राहत नाही. जोपर्यंत आपण टर्म घेते तोपर्यंत. मग त्याचा फायदा ऍक्च्युली तसं कॅल्क्युलेशन नाही होत. ऍक्च्युली त्याचा प्रीमियम फार कमी असतो. प्युअर टर्म म्हणजे भरायचे पैसे. तुम्हाला येणारा जो प्रीमियम आहे, कार इन्शुरन्सला आपण जसं इयरली भरतो तसंच ह्याला पण इयरली पण भरू शकतो आपण, पार्शियली पण भरू शकतो. जसं की लिमिटेड टाइम म्हणतात, लिमिटेड टाइम म्हणतात की जसं की तुम्ही फक्त 12 वर्ष भरा, बाकीचे तुम्हाला कव्हर होईल. समजा 60 वर्षापर्यंत घ्यायचं आहे. काही जण म्हणतात मी वन टाइम भरतो. काय एक्झाम्पल देऊ शकता? एक मिनिट, एक्झाम्पल मी आताच देतो. माझा मित्र, तुमचंच एक्झाम्पल घेऊया. सपोज पहिल्यांदा ते म्हणजे पहिला व्हॅल्यू काढायला पाहिजे कितीचा घ्यायचा, मग सुरुवात आपण तिकडे जाऊ. 1 CR. 1 CR तसा नाहीये, तुम्हाला पाहिजे तेवढा मिळत नाही. हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला पाहिजे तेवढा मिळतो. कसं कॅल्क्युलेट? ह्युमन लाईफ व्हॅल्यू एक बेसिक प्रिन्सिपल आहे. आता तुमचं वय 30 आहे, इथून पुढे तुम्ही 55 वर्षापर्यंत तुम्ही काम करणार ऍव्हरेजली, त्यानंतर आपण रिटायर होतो. आता तुमची इन्कम करंटली सपोज धरून घेऊया 10 lakhs आहे. इयरली 10 lakhs कमवता, 55 वर्ष म्हणजे इथून पुढे 25 वर्ष तुम्ही हेच कंटिन्यू राहील. किती झाले त्याची व्हॅल्यू किती झाली? 55 काय? 25 गुणिले 10 लाख. 25 वर्ष गुणिले 10 लाख. 25 वर्ष तुम्ही 10 लाख कमवणार. ऑलमोस्ट झाले 2.5 CR. 2.5 CR बरोबर. तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये एवढे पैसे तुम्ही कमवणार. ओके. आणि ते पैसे कोणासाठी असणार आहे? तुमच्या फॅमिलीसाठी असणार आहे. बरोबर. त्यातून त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल, सगळ्या गरजा असतील तर त्यातनं पूर्ण होणार आहे. तर ती तुमची ह्युमन लाईफ व्हॅल्यू आहे. त्या ह्युमन लाईफच्या हिशोबाने तुम्हाला कव्हर मिळतो. त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकत कारण ते IT रिटर्न्स ह्या गोष्टी आपल्याला दाखवाव्या लागतात. ह्या ह्युमन लाईफ व्हॅल्यू समजा तुम्ही म्हणला तुमचा 2.5 CR आहे, पण तुम्ही कमी घेऊ शकता. 2.5 CR च्या कमी तुम्ही 1 करोड घेऊ शकता, पण त्याच्यापेक्षा 1 रुपया एक्स्ट्रा घेऊ शकता. ओके.
म्हणजे मॅक्झिमम मी 10 लाखाची जर इन्कम असेल माझी आणि तुमचं वय किती आहे, हा वय किती आहे त्यानुसार येस 2.5 से मॅक्झिमम तुमच्या वय ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅल्क्युलेटर आहे, भरपूर कॅल्क्युलेटर आहे. बेसिक लोकांसाठी आहे की ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅल्क्युलेटर आहे. कोणी युट्यूबला केलं तर लगेच कळेल कसा कॅल्क्युलेट करायचा, सिम्पल आहे. त्याप्रमाणे आपली ह्युमन लाईफ व्हॅल्यू करते, तेवढं आपल्याला कव्हर मिळतो. ओके, मग ते मला कधी मिळणार ते पैसे तुम्हाला नाही मिळत, कारण की सपोज तुम्ही आहे, तुमच्यावरती फॅमिली डिपेंडेंट आहे. आता तुमची करंटली इन्कम 10 लाख रुपये चालू आहे. तुम्ही आहे ओके, 55 वर्ष तुम्ही कंप्लीट केले, ते पॉलिसीची कंप्लीट केले, म्हणजे तुम्ही ते अर्न केले आणि तुमच्या फॅमिलीला देऊन टाकले. ह्या जर्नीमध्ये मध्ये कुठेतरी न कळत काही आपल्याला झालं, आपल्या फॅमिलीला पण बघा, मग तुमची व्हॅल्यू येते, तुम्ही किती कमवू शकला असता. त्याच्या अगेन्स्ट आपण प्रोटेक्शन घेतलंय, त्याला लाईफ इन्शुरन्स म्हणतात. मग ती व्हॅल्यू त्यावेळी फॅमिलीला दिली जाते. मग हे झालं टर्म टर्म. ओके, आणि बाकीचा युलिप प्लॅन म्हणजे युलिप प्लॅन पण सेम आहे, त्याला कव्हर पण तेवढाच, कव्हर कॅल्क्युलेशन सगळीकडे सेमच आहे, पण त्याच्यामध्ये प्रीमियम वाढतो. कारण की त्यातला जो पार्शियल प्रीमियम आहे, त्यातला थोडासा पार्शियल प्रीमियम आहे. ऑलमोस्ट काही कंपनीमध्ये 70% गुंतवलं जातं, काही कंपनीमध्ये प्लस मायनस होत असतं. तर त्यातली अमाऊंट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केली जाते. आपण पण चूज करू शकतो, पोर्टफोलिओ मॅनेज करू शकतो तो. आणि ऍट द टाइम ऑफ मॅच्युरिटी, म्हणजे तुमची पॉलिसी ज्यावेळी एंड होते त्यावेळी तुम्हाला ती अमाऊंट मिळाली जाते, कंपाऊंडिंग होऊन मिळते, मार्केट प्रमाणे जातं, त्यामुळे तिथं रिटर्न जास्त आहे. त्यामुळे तो युलिप प्लॅन युजली लोकांमध्ये फेमस आहे. कुठला किती माणसानं आता एक माणूस आहे त्याला किती लाईफ इन्शुरन्स घ्यावे असं तुम्ही सजेस्ट करा? मी म्हणतो प्रायमरी त्या माणसाला सुरुवात जर करायची असेल, ज्याच्याकडे आता कुठलाच इन्शुरन्स नाहीये, तर सुरुवातीला सगळ्यात पहिला त्याने हेल्थ इन्शुरन्स घ्यावा. ओके, हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स नको. लाईफ इन्शुरन्स सेकंड ची प्रायोरिटी असायला पाहिजे. सुरुवातीला सगळ्यात प्रायोरिटी हेल्थ इन्शुरन्स असली पाहिजे, कारण की हॉस्पिटलायझेशन कधीही कुठेही होऊ शकतं, लागतं. ऍक्सिडेंटल असू दे, आजार असू दे कुठलाही, आणि त्यामध्ये आपली सगळी सेव्हिंग उडते. त्यामुळं प्रोबॅबिलिटी हॉस्पिटलायझेशन जास्त असल्यामुळं, आणि आम्ही बघतो क्लेम आपल्या हॉस्पिटलचे खूप जास्त येतात. छोटे मोठे सुद्धा क्लेम असतात, 5-10 हजारापासून 10 लाखापर्यंत सुद्धा क्लेम दिलेले. त्यामुळे सुरुवातीला हॉस्पिटलचं हे घ्यावं, मेडिक्लेम मेडिकल प्लॅन घ्यावं. हेल्थ इन्शुरन्स मध्ये काही टाइप्स वगैरे आहेत, जसं लाईफ इन्शुरन्स मध्ये तुम्ही सांगितलं युलिप आणि टर्म प्लॅन वगैरे आहे? तसं म्हणायला गेलं तर टाइप्स असे नाहीये. मेन म्हणजे बेस पॉलिसी असते आणि त्यामध्ये रायडर्स असतात. सोप्या पद्धतीने जर सांगायला गेलं तर आपण कार घ्यायला गेलो, एक बेस मॉडेल असतं, एक टॉप मॉडेल असतं. बरोबर, गाडीचं इंजिन सेम असतं, चेसिस सेम असते, मात्र त्यामध्ये फीचर्स वेगळे असतात. तसंच हेल्थ इन्शुरन्स मध्ये एक बेस पॉलिसी असते, त्याच्यामध्ये आपण रायडर चूज करायचे असतात आपल्या गरजेनुसार. रायडर्स म्हणजे एक प्रकारचे फीचर्स असतात, जसे एक्स्ट्रा फॅसिलिटीज. जसं की बेस पॉलिसी आहे, सपोज आपण बेसिक लोक घेतात, पॉप्युलर आहे 10 लाखाची. 10 लाखाची तुम्ही पॉलिसी घेतली, त्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऍडमिट झाल्यानंतर सगळ्यात बाकीच्या प्री आणि पोस्ट हॉस्पिटल हे बेसिक फॅसिलिटीज असतात. पण त्याबरोबर तुम्हाला ओपीडी केअर पाहिजे, सगळ्या आयपीडी कव्हर होत असतं. प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स मध्ये आयपीडी कव्हर होत असतं, ओपीडी कव्हर होत नाही. तो एक रायडर घ्यावा लागतो. जसं की मॅटर्निटीचा एक रायडर आहे, जो आता तरुण लोकांमध्ये फेमस आहे, ज्यांचं मॅरिड आहे, जस्ट मॅरिड आहे किंवा बेबी प्लॅन मध्ये त्यांच्यासाठी, की तो एक मॅटर्निटीचा एक रायडर असतो. मेन पॉलिसी वेगळी असते आणि रायडर हा वेगळा असतो. त्याप्रमाणे आपण आपल्या पद्धतीनं पॉलिसी कस्टमाइज करून घ्यायची असते. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स मध्ये पॉलिसीचे टाइप्स नसतात, त्यामध्ये रायडर्स वाईज पॉलिसी कस्टमाइज होते आपल्या पद्धतीने. ओके, ठीक आहे, म्हणजे कळालं की जसं आपल्याला पाहिजे, जी फॅसिलिटी पाहिजे ती आपण ऍड करून आपल्याला ते कस्टमाइज करता येईल. तर मग हेल्थ इन्शुरन्स, आता मी हेल्थ इन्शुरन्सचे 2 टाईप मला ऐकायला मिळाले, की आपण म्हणतो ना कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट, असे 2 टाईप आहेत. ऍक्च्युली काय ऍक्च्युली हा क्लेमचा भाग आहे, ती पॉलिसीचा टाईप नाहीये. ओके, सगळ्या पॉलिसीज हा कॅशलेस सुद्धा असतात आणि रिएम्बर्समेंट सुद्धा असतात. आता एखाद्या कंपनीचं एखाद्या हॉस्पिटलवरती टाईप आहे,
त्या हॉस्पिटलमध्ये तुमची पॉलिसी सोपं होतं. म्हणजे तुमचा एखादा हेल्थ इन्शुरन्स आहे आणि एखाद्या ठिकाणी तुम्ही ऍडमिट होणार आहे, त्या कंपनीचा आणि त्या हॉस्पिटलचा टाईप आहे, तर तुमचा क्लेम कॅशलेस होणार. कॅशलेस म्हणजे 1 रुपयाचं द्यायचं, तिथं 1 रुपया द्यायचा नाही, कंपनी पे करेल. आणि मेडिसिन वगैरे सगळं कव्हर होतं. त्यामध्ये आता टाईप्स आहेत, रायडर्स वगैरे आहेत, पण ह्याच्यामध्ये सगळं कव्हर होतं. हॉस्पिटलायझेशन होतं, सर्जरी होते, रूम रेंट होतं, त्यामध्ये कॅपिंग असते, आपल्याला चूज करायला लागते. आणि मेडिसिन सगळ्या होतात, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट सगळ्या गोष्टी होतात, डॉक्टरची फीज असते, ओटीचे चार्जेस असतात, हे सगळं कव्हर होत असतं. तर कॅशलेसला कसं होतं, जेव्हा आपण डिस्चार्ज होत असतो कंपनीकडनं हॉस्पिटलला पे केलं जातं आणि आपल्याला डिस्चार्ज मिळतो. आणि जिथं समजा टायप नाहीये, एखाद्या हॉस्पिटलला टायप असू शकतं नसू शकतं, आज ह्या हॉस्पिटलचा टायप आहे आणि उद्या तो टायप तुटू पण शकतो, असं नाही की तो फिक्स राहील आयुष्यभर. कंपनी आणि हॉस्पिटलचं मॅनेजमेंट, हॉस्पिटलचं मॅनेजमेंट यांच्यामध्ये जसे संबंध आहेत तसं ते चालू असतं. हा, म्हणजे त्या दोघांनी टायप केलेलं असते, ज्या टायप हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि आपल्या कंपनीचं झालं असेल जर तर आपण कॅशलेस मिळतं. आणि रिइंबर्समेंट म्हणजे त्याच्या अपोजिट. अदरवाईज तुम्ही डिस्चार्ज घेताना ती फुल अमाऊंट पे करा, हॉस्पिटलकडनं सगळे पेपर्स घ्या, तसे आपल्याला पेपर देते हॉस्पिटल. सगळं काय खर्च झाला, आयपीडी पेपर्स असतात, सगळे पेपर्स जे मिळतात ते आपण कंपनीला सबमिट करायचे. बिल्स वगैरे सगळ्या गोष्टी सबमिट केल्यानंतर कंपनी आपल्याला रिअम्बर्स करून आपल्या अकाउंटवरती पैसे जमा करते. ओके. आणि हेल्थ इन्शुरन्स हा सगळ्यांना मिळतो? सगळ्यांना नाही मिळत. का? मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं, हॉस्पिटलायझेशन आमच्या फॅमिलीमध्ये झालं, तर एखादा सेम कंडिशन गाडीवरच देतो, कारण गाडी लोकांना सगळ्यांना माहिती आहे. एखादी कार आहे, तुम्ही आउट ऑफ शोरूम काढली, ती गाडी नवीन आहे, गाडी नवीन आहे म्हटल्यावर ती गाडी चकाचक एकदम, काहीच प्रॉब्लेम नाही गाडीमध्ये, मग कंपनी काय म्हणते रिस्क कमी. तसंच जसा माणूस हेल्दी आहे, जो माणूस हेल्दी आहे त्याला काही आजार नाही आहे, त्या माणसाला कंपनीला रिस्क फॅक्टर कमी पडतो ना, त्याला क्लेम येण्याचे चान्सेस कमी असतात, त्यामुळे त्यांना पॉलिसी दिली जाते. मात्र एखादी मोठी सर्जरी झाली आहे, जसं की हार्ट ऑपरेशन झाले, मग तो माणूस ऑलरेडी आजारी आहे, त्याला कंडिशन प्री कंडिशन आहे, मोठी कंडिशन आहे, आणि प्री कंडिशनला मिळतं, जसं की शुगर आहे, बीपी आहे, तिथं मिळून जातं. ते पण एक लिमिट मध्ये असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी चेकअप होतं. पण सगळ्यांना मिळत नाही. जे कम्प्लिटली हेल्दी आहेत त्यांना डोळे झाकून मिळेल, पण ज्यांना प्री कंडिशन्स आहेत त्यांना कंपनी चेक करते, जर पॉसिबल असेल तर देते, नाहीतर पॉलिसी मिळेल. सपोज एक एक्झाम्पल द्या की सपोज ए नावाचं एक पर्सन आहे आणि त्याचं ऑपरेशन झाले, म्हणजे किडनी स्टोन असेल किंवा बायपास सर्जरी असेल, अशा टाईपचे ऑपरेशन झालेत, म्हणजे एखादा ऑपरेशन झालंय तर त्याला मिळू शकते. आता तो ऑपरेशन कुठल्या ह्याच्यावर डिपेंड करतो. आता सपोज किडनी स्टोन, आता त्यामध्ये पण सिव्हिरिटी किती आहे हे सगळं आपण कंपनीला पाठवतो. हे ऑपरेशन झालेलं आम्ही ज्यावेळी पॉलिसी इश्यू करत असतो त्यावेळी आपण सगळे डिटेल्स देतो कंपनीला, की आमची ही सर्जरी झालेली आहे आणि ह्या गोष्टी आम्ही आता ह्या मेडिसिनवर आहोत किंवा नाही आहे, की आपण डिस्क्लोज करतो सगळ्या आपली कंडिशन. त्यावेळी कंपनी ठरवते, असं नाही की सगळ्यांनाच मिळेल. आणि शेवटी ती गोष्ट अंडर रायटरवरती ठरते. अंडर रायटरचे रूल्स असतात कंपनीमध्ये, सगळ्यात आयआरडीने ठरवलेले रूल्स आहेत, की प्रत्येक कंपनी टू कंपनी चेंज होत नाही. याला सगळं गव्हर्न करतं आयआरडी. आयआरडीच्या रूल प्रमाणे जर बसत असेल, तुम्ही रिस्क फॅक्टर मध्ये बसत असाल तर तुम्हाला पॉलिसी मिळून जाईल, नाहीतर नाही मिळणार. आणि एखाद्या व्यक्तीनं पॉलिसी किती संरक्षणाची? हा खूप पॉप्युलर क्वेश्चन आहे. आता त्याचं एक उत्तर असं देता येणार नाही. सपोज तर त्याला एक फॅमिली, 4 लोकांची फॅमिली आहे, युजली फ्लोटर पॉलिसीज आपण कन्सिडर करतो. तर आता मी सांगितलं जिथं आपण राहतो, तर इथला जो खर्च बघितला, घेताना कशी घ्यावी हे मी सांगतोय. मी किती घ्यावी हे म्हणण्यापेक्षा, तर इथे जो आजार चालू आहे मेजर जे असतात, म्हणजे आता आपल्या इथं म्हणलं तर हार्टचे इश्यू आहे, बायपास असू दे किंवा हार्टचं ओपन हार्ट सर्जरी असू दे, किंवा जर त्याचं आपण कॅन्सर असू दे, हे जे मेजर आजार आहे, ह्या आजाराला किती खर्च येतो याचा अंदाज नाहीये कोणाला. पॉलिसी घेताना त्याचा विचार करावा लागतो. ह्या गोष्टीचा, आजाराचा अंदाज जर आपल्याला आला, ट्रीटमेंट कॉस्ट आपल्याला कळाली की ह्याला किती खर्च येतो, ऍटलिस्ट तेवढं तरी आपल्याकडे कळत असाल. माझं म्हणणं आहे, सुरुवात करत असाल आणि यंग आहे आपण, ओके,
माहित नाही कुणाला कुठला आजार होईल आता. यंग लोकांना सुद्धा हार्टचे प्रॉब्लेम होत आहेत, कॅन्सरचे प्रॉब्लेम होत आहेत. पण जो सुरुवात करतोय आणि एक सुरुवात करताना माझं मत आहे मिनिमम 25 लाखापासून तरी चालू करावी आताच्या कंडिशनला. कारण की मेडिकल इन्फ्लेशन हे रेग्युलर इन्फ्लेशन पेक्षा जास्त आहे. 25 लाखाची पॉलिसीला किती प्रीमियम ॲव्हरेज म्हणजे अंदाज? ऍव्हरेज युजली आता आपल्या वयाला जर विचार केला एज प्रमाणे पण चेंज होतं, पण आपल्या वयाला विचार केला तर 7-8 हजारापासून चालू व्हायला पाहिजे त्यामध्ये इयरली. तर त्यामध्ये रायडर्स आणि ह्या गोष्टींना फरक पडतो, पण युजली 7 ते 8 हजारपासून मिळायला पाहिजे. ओके. मग जर सपोज आता मी पॉलिसी घेतली, प्रीमियम करून इश्यू पण झाले सगळं, मग त्यानंतर माझा काही ऍक्सिडेंट झाला, ओके, म्हणजे एक 4 दिवसात 8 दिवसात ऍक्सिडेंट, ओके, तर मला कव्हर मिळणार? ओके, हा प्रश्न जो विचारला हा वेटिंग पिरियड रिलेटेड आहे. जसं की आयआरडीने दिलेल्या रूल्स नुसार प्रत्येक नवीन पॉलिसी होल्डरला एक वेटिंग पिरियड लागलेला असतो. जो ऍक्सिडेंटसाठी असतो तो 0 वेटिंग पिरियड आहे. आता पॉलिसी तुमची इश्यू झाली की तुम्हाला नेक्स्ट सेकंदापासून तुम्हाला ऍक्सिडेंटल क्लेम मिळणार. हॉस्पिटलायझेशन तुम्हाला झालं तर तुम्हाला मिळणार. एक 1 मंथचा एक बेसिक वेटिंग पिरियड असतो, तो सगळ्या आजारांना असतो. तुमचा कुठलाही क्लेम होते ऍक्सिडेंट सोडून तो पहिल्या महिन्यामध्ये कव्हर नाही होणार. म्हणजे सर्दी खोकला जरी झाला बरोबर. आणि अजून एक वेटिंग पिरियड आहे जो स्पेसिफिक इलनेस म्हणतात, तो 2 वर्षाचा असतो. त्यामध्ये काही जीवघेणे आजार असतात म्हणजे नसतात, जे पाईल्स आहे, कॅटॅरेक्ट आहे, ह्याची ज्या सर्जरीज असतात ते आपल्याला जीव घेणे नसतात. त्या थोड्याशा मेडिसिन्स आणि बेसिक ट्रीटमेंट वरती थोडंसं कव्हर करता येतं. आणि जर ते आटोक्या बाहेर गेलं तर सर्जरी करावी लागते. अशा ज्या आजार आहेत त्याची स्पेसिफिक लिस्ट आहे, आपण देऊया त्यांना. तर त्याचे 2 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. आणि जर तुम्हाला कुठला आजार ऑलरेडी असेल त्याला प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणतात. जर कुठला आजार असेल जसं की शुगर आहे, बीपी आहे, तर तो आजार आणि त्या आजारापासून होणारे आजार त्याला 3 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. जर समजा प्री एक्झिस्टिंग आजार असेल, इलनेस असेल, तर प्रीमियम मध्ये डिफरन्स येणार. कारण की रिस्क फॅक्टर वाढतो. रिस्क फॅक्टर असते, कंपनीला रिस्क वाटते म्हटल्यावरती कंपनी प्रीमियम वाढवून देतो. आता हे सगळं लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स थोडंफार समजतं की बेसिक गोष्टी समजतात, कोणत्या गोष्टी यामध्ये कव्हर झाल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी असतात, कसं असतं ते सगळं समजतं. पण कंपनी, आता इतक्या कंपनीज आहेत मार्केटमध्ये लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, त्या कशा डिसाईड कराव्या की ही कंपनी परफेक्ट आहे किंवा ती कंपनी आपल्याला क्लेम देईल आमच्या गरजेच्या वेळेला? आता आयआरडीएनं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं रूल्स एवढे स्ट्रिक्ट केले की कंपनी तुमचा कुठलाही क्लेम रिजेक्ट करू शकत नाही. कुठलीही कंपनी अनलेस अँड अंटिल काही स्पेसिफिक कारण असतील, जसं की नॉन डिस्क्लोजर वगैरे असेल किंवा फ्रॉडुलंट क्लेम असेल. नॉन डिस्क्लोजर म्हणजे तुम्हाला जो पीडी आहे, तुमची प्री एक्झिस्टिंग डिसीजची किंवा पीडी आहे, तुम्हाला तुमची सिच्युएशन आहे ती तुम्ही डिस्क्लोज नाही केली. म्हणजे मला पहिला आजार कोणता तरी होता हे सांगितला नाही, लपवला. या केसमध्ये क्लेम रिजेक्ट होणार. आणि जर क्लेमच फ्रॉड असेल तर त्या केसमध्ये रिजेक्ट करतात. अदरवाईज कुठलीही कंपनी तुमचा क्लेम रिजेक्ट करू शकत नाही. फार तर वेळ घेईल. तर कंपनी चूज करताना आपला जो ऍडवायझर आहे त्याच्याकडून सर्व्हिस कुठल्या कंपनीला चांगली मिळेल ह्याचा विचार त्याला विचारा. त्या गोष्टी त्यांना विचार. त्याच्या पहिला आपल्याला हे डिसाईड करायला पाहिजे की ऍडवायझर कसा डिसाईड करायचा, ऍडवायझर कसा सिलेक्ट करायचा. ओके, हा पण एक मोठा प्रश्न आहे तसा. पण ऍक्च्युली हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स मध्ये ऍडवायझर चूज करताना खूप वेगळ्या प्रोसिजर आहे. लाईफ इन्शुरन्सचा सर्व्हिस जास्त लागत नाही, मात्र हेल्थ इन्शुरन्सचा सर्व्हिस खूप लागते. जे ऍडवायझर हेल्थ इन्शुरन्स मध्ये प्रॉमिनेंटली काम करतात आणि आपल्या ओळखीने कुणाचा जरी इन्शुरन्स त्यांच्याकडे आहे, त्यांना क्लेम मिळालेला याचा रेकॉर्ड आहे आपल्याकडे, शक्यतो त्यांच्याकडून इन्शुरन्स घ्यावा. तो ऍडवायझर किती कॉन्फिडंट आहे क्लेम देण्याबाबतीत, त्याला किती नॉलेज आहे हेल्थ इन्शुरन्स बाबतीत, कुठले रायडर घ्यावे, कुठले रायडर घेऊ नये, आपल्याला किती डिटेलमध्ये तो इन्फॉर्मेशन देतोय आणि आपल्याला हेल्थ इन्शुरन्स घेताना किंवा लाईफ इन्शुरन्स घेताना आपल्याला किती ओपन अप करतोय, किती गोष्टींना आपल्याला एक्सपोजर येतोय, ह्या गोष्टी सगळ्यांचा विचार करून आपण एक ऍडवायझर चूज करायला. आणि कंपनी चूज करताना युजली पार्ट टू पार्ट चेंज होत असतात, म्हणजे रिजन टू रिजन चेंज होतात. काही रिजन मध्ये काही कंपन्या खूप बेटर परफॉर्म करतात आणि काही रिजन मध्ये त्याच कंपन्या थोड्याशा स्लो असतात.
म्हणजे समजलं. जसं की एखादा क्लेम आहे, तर एखादा क्लेम आपल्या रिजनमध्ये खूप चांगला चालतो, एखादी पॉलिसी, एखादी इन्शुरन्सची कंपनी खूप चांगली काम करते, सगळ्याच काम चांगल्याच करतात, पण त्यात एक 19-20 का फरक म्हणतात तसं की क्लेम फास्ट होत आहेत, सगळ्या क्लेम सेटलमेंट फास्ट होत आहेत. पण एखादी कंपनी नको त्या कारणावरनं क्लेम थांबवते, क्लेम देणार शेवटी द्यायलाच लागणार क्लेम, पण नको त्या कारणावर जर देत असेल तर युजली ऍडवायझरच सांगतात, कारण की एक्सपिरियन्स ऍडवायझरना जास्त असतो क्लेमचा. आपल्याला फक्त एकदाच क्लेम होत असतो, ऍडवायझरना रोज क्लेम येत असतो वेगवेगळ्या कस्टमरचा. त्यामुळे ऍडवायझरचं ऐकावं की कुठल्या कंपनीचा आपल्या रिजनमध्ये क्लेम मिळण्याची संख्या जास्त. त्यात आणि क्लेम सेटलमेंट रेशो हा काय असतो? क्लेम सेटलमेंट रेशो सिंपल आहे. एखाद्या कंपनीकडे किती क्लेम आले, त्यातले किती क्लेम सेटल केले, त्याचा रेशो आहे. यामध्ये अजून खूप रेशो आहे. मी आपल्या प्रेक्षकांना सांगेन की भरपूरसे ते चूज करण्याचे सॉरी भरपूर सारे रेशो आहेत, जे फॅक्टर्स आहेत जे आपल्याला चेक करावे लागतात. कंपनी टू कंपनी व्हॅरी करतात, कंपनी टू कंपनी व्हॅरी करते. पण क्लेम सेटलमेंट रेशो हा एकच फॅक्टर नाहीये, पण खूप सारे वेगळे फॅक्टर्स आहेत. किती अमाऊंट सेटल झाली हे पण बघायला पाहिजे. बरोबर. सो ज्यावेळी आपण पॉलिसी घेतो तर ह्या सगळ्या चर्चा ऍडवायझरशी करायला पाहिजे, ते बेटर आहे. म्हणजे ऍडवायझर हा की रोल प्ले करतो. येस, ऍडवायझर हा आपला इन्शुरन्स घेण्यामध्ये की रोल घेतो, पण त्याला नॉलेज असलं पाहिजे. आता थोडंफार आपण इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलू की सर्वसामान्य लोकांनी इन्व्हेस्टमेंट कसं करावं. खूप जण गोष्टी सांगतात. स्वतः भाषेत सांगायला गेलं तर थोडंसं रिअल एस्टेट असावं, थोडंसं मार्केटमध्ये असावं, थोडंसं FD असावं, जिथे सिक्युरिटी आहे, सगळीकडे थोडं थोडं असावं. त्याला आपण सोप्या शब्दात डायव्हर्सिफिकेशन पण म्हणू शकतो, ज्यातून आपलं इन्फ्लेशन बीट होईल. एवढंच गणित आहे. इन्फ्लेशनला आपले रिटर्न्स बीट केले, इन्व्हेस्टमेंट आपली चांगली आहे. आणि जर समजा म्हणजे तुमच्याकडे काही असे एक्झाम्पल आहेत का की जे तुमचे क्लायंट्स आहेत आणि त्यांना तुम्ही क्लेम घेऊन दिलेले आहेत, असे कोण आहेत? परवाच एक क्लेम केला. माझा एक फेलो फोटोग्राफर मित्र आहे. उन्हाळ्यामध्ये त्यांच्या मुलीला त्रास झाला उन्हाचा, डिहायड्रेशनमुळे, ऍडमिट करावं लागलं. 5-6 दिवसाचं ऍडमिशन होतं. 22,000चा क्लेम होतं. नॉन हे होतं, ते कॅशलेस नव्हतं, रिएम्बर्समेंट होतं. पेपर यायला 2-3 दिवस लागले. त्या दिवशी आम्ही सबमिट केलं, नेक्स्ट डे क्लेम सेटलमेंट. म्हणजे तुम्ही स्वतः क्लेम सेटलमेंट साठी मदत करता का तुम्ही सांगता की कंपनी वगैरे? नाही, तिथं आमचा की रोल असतो. तुम्ही स्वतः त्यासाठी? येस, कारण की जेव्हा क्लेमला आपण डॉक्युमेंट्स देतो ते आपण सुद्धा डॉक्युमेंट्स चेक करतो की डॉक्युमेंट्स ओके आहेत की नाही, नाहीतर परत क्वेरी येतात. क्वेरी आलं की टाइम जातो. आता ऍडवायझर म्हणून तुमचा काय काय रोल असतो? आता समजा सपोज मी तुमचा क्लायंट आहे आणि मी तुमच्याकडून लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट या सगळ्या गोष्टी घेतोय तुमच्या, तर तुमचा काय रोल असणार? माझा रोल एवढा आहे की मी तुम्हाला फायनान्शियली सिक्युअर करावं. पहिल्यांदा फायनान्शियल सिक्युरिटीमध्ये सर्वात पहिल्यांदा हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला योग्य देईल. तुम्ही कुठे ट्रॅव्हल करता, काय करता, तुमचं प्रोफेशन काय, याच्या हिशोबाने तुमची लाईफस्टाईल काय, या हिशोबाने आपण तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स चांगला सजेस्ट करतो. जिथं क्लेम मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यांचं क्लेम सेटलमेंट रेशो चांगला. दुसरी गोष्ट, लाईफ इन्शुरन्स आपण चांगला देतो. आपण कॅल्क्युलेशन करतो कितीचं गरजेचं आहे, तुमच्या रिक्वायरमेंट किती आहेत, तुमचे ऍसेट्स किती आहेत, तुमचे लायबिलिटीज किती आहेत, त्यावरती आपण लाईफ इन्शुरन्स करतो. आणि रात्री गोष्ट इन्व्हेस्टमेंटची, तुमचं इन्कम किती आहे, तुमचं एक्सपेंडिचर किती, सॉरी तुमचं इन्कम किती आहे, एक्सपेंडिचर किती आहे, याच्यावरती आपण ठरवतो की तुमची इन्व्हेस्टमेंट कशी जायला पाहिजे आणि ते ग्रॅज्युअली ग्रो कसं होतं, जेणेकरून तुम्ही फ्युचर नीड असेल, तुमचे गोल सेट असतात, तुमचे गोल्स कम्प्लीट होतात. म्हणजे तुम्ही स्टार्टिंग पासून म्हणजे कोणता इन्शुरन्स घेतला पाहिजे, कोणता प्लॅन घेतला पाहिजे, तो कसा रेग्युलर ठेवला पाहिजे, आणि प्लस जर तुम्हाला गरज पडली त्याची तर त्यामध्ये कसा क्लेम मिळवून द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कव्हर करता. येस, ऍडवायझर म्हणून तुम्ही या सगळ्या सर्व्हिस देतो आपण. आणि क्लायंट कडून तुम्ही काय सर्व्हिस चार्जेस घेतात? ज्यावेळी आमच्याकडनं ह्या सर्व्हिसेस क्लायंट घेतात त्यावेळी आम्ही पैसे याचे घेत नाही, तर ही ऍडवायझरी आहे, एक सेवा म्हणून तुम्ही करता. येस. ओके.
तुम्ही कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता? स्पेशली तुम्ही या फील्डमध्ये बऱ्याच वर्ष झाला, तर तुम्ही कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता? ओके, ह्या बाबतीत आमची खास मला जे आवडतं, जसं की आता सपोज तुम्ही नवीन आहेत आपल्यासाठी आणि तुमच्याकडे ऑलरेडी काही इन्शुरन्सेस आहेत, तर आम्ही त्याचं इव्हॅल्युएशन करतो. इव्हॅल्युएशन म्हणजे सपोज तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे, ते तुमच्यासाठी पुरेसं आहे का आत्ताच्या काळामध्ये? आता जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स 2 लाखाचा असेल तर तुम्हालाही कळतं की ते गरजेचं तेवढं पुरेसं नाहीये, पण हे लोकांना माहित नसतं. ते आपण अनालिसिस करून देतो, हे तुमच्यासाठी किती योग्य आहे, तुम्हाला किती असलं पाहिजे याचं आम्ही त्यांना ज्ञान देतो, माहिती देतो की कितीच असलं पाहिजे, की त्यामध्ये रायडर कोणते असले पाहिजे, ते कमी आहे आणि ते रिन्युएशन तुम्ही ते करून घेऊ शकता. आम्ही त्याचं अनालिसिस करून देतो. हेल्थ इन्शुरन्स असले, लाईफ इन्शुरन्स. आणखी कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात? आमच्याकडे प्रॉपर योग्य हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट साठीचं त्या गोष्टी आमचे हे मेन सर्व्हिसेस आहेत. त्यानंतर आम्ही प्रॉपर अनालिसिस करून देतो की समजा तुमच्याकडे ऑलरेडी कुठली पॉलिसी असेल तर ती तुमच्यासाठी पुरेशी आहे का, त्यामध्ये सगळे रायडर्स आहेत का तुम्हाला जे गरजेचे आहेत, त्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला अनालिसिस करून देतो, जेणेकरून तुम्ही जे रिन्यू करा त्यावेळी त्या गोष्टी अपग्रेड करून घ्या. तर म्हणजे लोकांना त्यांच्या गरजेनुसार तुम्ही सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता, त्यानुसार मॉडिफाय करून पॉलिसीज वगैरे देतात. येस. तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कुठे कॉन्टॅक्ट करावा, कसा कॉन्टॅक्ट करावा? माझं इंस्टाग्रामला आस्क युअर ॲडवायझर नावानं पेज आहे, तिथे माझा पर्सनल नंबर आहे, तिथे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा आणि तुमची रिक्वायरमेंट्स नुसार आपण तुम्हाला सर्व्हिस देऊ. प्रत्यक्ष भेटू शकता. भेटायचं असेल तर कुठे ऑफिस किंवा आपलं ऑफिस सांगलीकर मला मिरज येथे आहे, तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. आणि फोन नंबर तर आहे आणि इंस्टाग्रामला सुद्धा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आता ह्या सगळ्या माहिती मिळून मला छान वाटलं की इतकं सगळं स्टेबल लाईफ करण्यासाठी आहे. तर लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स जर एखाद्या पर्सननी घेतला तर त्याची लाईफ स्टेबल होते का, किंवा कशा पद्धतीनं तो रिलॅक्स फील करू शकतोय? ही लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे आपलं इमर्जन्सीसाठी आहे. कुठलीही आपत्कालीन परिस्थिती आली तर त्यासाठी कंपनी आपल्याला पैसे देते. हॉस्पिटलायझेशन असू दे किंवा डेथ असू दे. त्यामुळं फायनान्शियल जी सिक्युरिटी मिळते त्या क्लायंटला ती खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळं माझ्या मते हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स सारखा प्रॉडक्ट आपल्याला सिक्युरिटी देणारा कुठलाच नाहीये. राईट. म्हणजे सपोज आता माझ्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये पडून आहेत, माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स नाही आहे, ठीक आहे, आणखीन माझा काहीतरी ऍक्सिडेंट झाला तर ते 10 लाख रुपये माझे ट्रीटमेंटसाठी जाणार, सेव्हिंग सगळी उडणार. पण हेल्थ इन्शुरन्स असेल तर सेव्हिंग माझी ती सेव्ह तशीच राहणार. त्याचं छोटंसं गणित आहे. तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत, जर तुम्ही ते बँकेत ठेवले तर त्याचं व्याज वर्षाकाठी कमीत कमी 6% 60,000 रुपये येतात. बरोबर. तेवढा प्रीमियम पण बसत नाही. हेल्थ इन्शुरन्सचा तेवढा प्रीमियम पण बसत नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण 10 लाखाचा कव्हर पण मिळेल आणि तो मल्टिपल टाइम मिळेल, एकदाच मिळत नाही तो, कारण की त्यामध्ये रायडर्स असतात अनलिमिटेड कव्हरचा वगैरे. त्यामुळे तुम्ही एकदा इकडं तुमच्या कॅश असेल तुमच्याकडे, तुम्ही एकदा घेऊन ते पैसे संपले की संपले, मात्र तुम्ही या व्याजामध्ये तुमचं पूर्ण कव्हर होतं. तुमचे पैसे पण सुरक्षित राहिला आणि तुमचं फायनान्स पण सुरक्षित राहिलं. तर ओंकार, भरपूर छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता मला जी माहिती कळाली लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स बद्दल, जे की एक लक्झरी प्रॉडक्ट नसून एक गरजेचा बेसिक प्रॉडक्ट आहे आपल्या लाईफ मध्ये आपल्याला जगण्यासाठी. बरोबर. तर माझी सगळ्यांना हीच ॲडवाइस राहील की ओंकार यांना कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर आपला हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स करून घ्या. आणि ओंकार, थँक्यू वेळ दिल्याबद्दल आणि धन्यवाद आल्याबद्दल. थँक्यू.